या संघटनेच्या माध्यमातून पत्रकार घडवण्यासाठी तर काम केलंच जातं, पण पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकारांचे जे जीवनावश्यक गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संघटना सतत कार्यरत आहे. आणि त्याच्या या संघटनेचे सगळे जे ध्येय धोरण आहेत ते आपल्या सर्व तळागाळातील पत्रकारांना पटल्यामुळे ती संघटना 52 देशामध्ये कार्यरत झालेली आहे. या संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी अशा प्रकारचे केवळ कॅम्प, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग किंवा आरोग्य शिबिरं राबवले जातात. त्याच दृष्टिकोनातून एक वर्षातून 3 कार्यक्रम आपले मोठे होत असतात. त्याच्यामध्ये एक प्रदेश राज्यस्तरावरचं अधिवेशन होतं, त्याच्यानंतर प्रत्येक विभागामध्ये अधिवेशन होतं, आरोग्य शिबिर होतात आणि राष्ट्रीय अधिवेशनसुद्धा आपण सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे त्या संहितेप्रमाणे गेल्या महिन्यामध्ये याच महिन्यामध्ये 30 आणि 31 तारखेला दिल्लीमध्ये 2 दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये विविध राज्यातील पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव यांचं विचारमंथन झालं. या विचारमंथनामधून संघटनेचं पुढील प्रवासाची दिशा ठरली आणि संघटनेला जी काही मरगळ आली होती देशामध्ये त्याच्यामध्ये एक चालना मिळालेली आहे. नवीन पत्रकार, नवीन माध्यमातले पत्रकार त्याच्यामध्ये सोबत आलेले आहेत. त्याच्यामुळे एक संघटनेची ताकद राष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेली आहे आणि त्या अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री महोदयांनी आपल्याला बरेचसे आश्वासनं दिले आहेत. ते आश्वासनं आपल्याला पूर्णत्वास न्यायचे यासाठी आपण पुन्हा प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ताकद बांधण्याचा प्रयत्न करीत आहोत.